नमस्कार. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी मित्रांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लास्ट व्हिडिओमध्ये किंवा मागच्या लेक्चरमध्ये आपण स्टँडर्ड 10 चा सायन्स पार्ट 2 चा चॅप्टर नंबर 1 ज्याचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्होल्यूशन हा जो भाग आहे हा 6 व्हिडिओच्या सिरीज मध्ये पूर्णपणे व्यवस्थित संपवलेला आहे. तर यानंतर आपण स्टँडर्ड 10 चा चॅप्टर सायन्स पार्ट 2 चा चॅप्टर नंबर 2 सुरू करत आहोत ज्याचं नाव आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 1. म्हणजेच मराठीमध्ये याचा अर्थ होतो सजीवांमधील जीवन प्रक्रिया भाग 1. म्हणजे जे सजीव आहेत, सजीव म्हणजे कोण? तुमच्या आमच्यासारखे इतर जे प्राणी आहेत हे सर्व कोण आहेत? सजीव आहेत. या सजीवांमध्ये दैनंदिन किंवा रोज म्हणू किंवा प्रत्येक सेकंदाला म्हणू ज्या प्रकारे सजीवांमध्ये काही प्रोसेस घडत असतात त्यांचा अभ्यास यामध्ये करणार आहोत. या लाईफ प्रोसेस मध्ये आपण महत्वाचे 2 मुद्दे पाहणार आहोत. एक म्हणजे रेस्पिरेशन, आणि रेस्पिरेशनला मराठीमध्ये म्हणतात श्वसन. आणि दुसरा पॉइंट पाहणार आहोत आपण सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनचे 2 प्रकार पाहणार आहोत, एक मायटोसिस आणि दुसरा मिओसिस. म्हणजे थोडक्यात या प्रकरणात आपण महत्वाचे फक्त 2 मुद्दे पाहणार आहोत. एक म्हणजे रेस्पिरेशन. आता रेस्पिरेशनचा अर्थ तुम्ही 7वी 8वी 9वी पर्यंत श्वसन अशा प्रकारे घेतलेला आहे. तुम्हाला जर विचारलं गेलं की व्हॉट इज मीन बाय रेस्पिरेशन किंवा रेस्पिरेशन कशाला म्हणतात, तर तुमचं एक साधारण उत्तर असतं की रेस्पिरेशन म्हणजे ऑक्सिजन इनहेल करणं आणि कार्बन डायऑक्साईड एक्सेल करणं. म्हणजेच काय, तर शरीरामध्ये वातावरणामधून ऑक्सिजन घेणे आणि शरीरातील कार्बन डायऑक्साईड शरीरामधून बाहेर टाकणे याला आपण साध्या भाषेमध्ये काय म्हणतो? रेस्पिरेशन म्हणतो. परंतु स्टँडर्ड 10 मध्ये रेस्पिरेशन एकदम डिटेल मध्ये आणि ऍक्च्युअल रेस्पिरेशनचा उपयोग कशासाठी केला जातो हे आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. कारण ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये कशासाठी घेतला जातो याचं नेमकी मोटिव्ह काय हे आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. येते लक्षात. आणि सेकंड जो पॉइंट आहे जो म्हणजे सेल डिव्हिजन, तो सुद्धा आपल्या शरीरासाठी किती महत्वाचा आहे आणि त्याची गरज आपल्या शरीरासाठी का आहे आपल्याला या प्रकरणामध्ये व्यवस्थित समजणार आहे. जर तुम्हाला जर या प्रकरणामधला कुठलाही भाग म्हणजे अवघड वाटू नये म्हणजे त्यासाठी मी प्रयत्न करेल. ठीक आहे, तर एकदम बेसिक पासून ह्या गोष्टी मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. फक्त व्हिडिओला तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत, आणि जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर तो सिक्वेन्स वाईज पहा. लेक्चर नंबर 1, 2, 3 अशा प्रकारे सिक्वेन्सने जर तुम्ही भाग पाहिला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची मनामध्ये शंका राहणार नाही. परंतु जर तुम्ही डायरेक्ट लेक्चर नंबर 3 किंवा लेक्चर नंबर 4 ला सुरुवात केली तर तुम्हाला तो भाग समजणार नाही. त्यासाठी तुम्हाला आधीपासून म्हणजे सुरुवातीपासून सुरू करावा लागेल. ठीक आहे, तर जास्त वेळ न घेता आपण या प्रकरणाला सुरुवात करूयात. आता या प्रकरणामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण या प्रकरणाचं बेसिक पाहणार आहोत. ठीक आहे, आता हे जे बेसिक आहे हे तुम्हाला ऑलरेडी पुस्तकामध्ये सुद्धा दिलेलं आहे, परंतु याला आणखी जास्त सोपं करून सांगण्याचं काम मी करणार आहे. तर शरीरामध्ये आपल्या माणसाच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम काम करत असतात. कारण आपलं जे शरीर आहे ते व्यवस्थित काम करावं यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम काम करतात. जसं की आपण खाल्लेलं अन्न एक सिस्टीम पचवण्याचं काम करते, त्याला आपण म्हणतो डायजेस्टिव्ह सिस्टीम. येते लक्षात. आपण जे अन्न खातो ते अन्न पचवण्याचं काम एक सिस्टीम करते ज्याला आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणतो. ते खाल्लेलं अन्न पचवल्यानंतर त्यापासून जे न्यूट्रिएंट्स तयार होतात ते पूर्ण शरीराला प्रोव्हाइड करण्याचं काम सर्क्युलेटरी सिस्टीम करते. मराठीमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीमला पचन संस्था म्हणतात, सर्क्युलेटरी सिस्टीमला मराठीमध्ये रक्ताभिसरण संस्था म्हणतात. त्यानंतर एक्सक्रिएटरी सिस्टीमचं काम काय असतं, आपण जे अन्न खाल्लेलं आहे ते पचवल्यानंतर त्यापासून जे जे वेस्ट मटेरियल बाहेर पडलेले आहे हे वेस्ट मटेरियल म्हणजे कचरा, थोडक्यात कचरा, हे वेस्ट मटेरियल शरीरामधून बाहेर टाकण्यासाठी एक्सक्रिएटरी सिस्टीम काम करते. त्याचबरोबर आपण ऑक्सिजनला शरीरामध्ये घेण्यासाठी रेस्पिरेटरी सिस्टीम काम करते, कार्बन डायऑक्साईडला बाहेर टाकण्यासाठी आणि ऑक्सिजनला शरीरामध्ये घेण्यासाठी रेस्पिरेटरी सिस्टीम काम करत असते. आणि या सगळ्या सिस्टीमने व्यवस्थित काम करावं यासाठी सगळ्यांवर कंट्रोल ठेवण्याचं काम कोण करतं? नर्वस सिस्टीम. तर अशा प्रकारेच्या आपल्या अजूनही 1-2 सिस्टीम आहेत, परंतु ह्या मेन सिस्टीमचा आपण उल्लेख यामध्ये केलेला आहे. तर ह्या सिस्टीम एकत्रित व्यवस्थित प्रकारे आपल्या शरीराला चालवत असतात. लक्षात घ्या, तुम्ही जर नीट विचार केला ना तर आपल्या शरीराला महत्वाच्या एकाच गोष्टीची आवश्यकता आहे,
ती म्हणजे काय, एनर्जी. कारण आपलं शरीर व्यवस्थित काम करावं यासाठी एनर्जी खूप महत्वाची. येते लक्षात? ही एनर्जी म्हणजे हीच ऊर्जा मिळवण्यासाठी आपल्या ह्या सगळ्या सिस्टीम काम करत असतात. जर तुम्ही नीट पाहिलं ना, हे सगळं कोणासाठी चाललेलं आहे, एनर्जीसाठी चाललेलं आहे. फक्त आणि फक्त कोणासाठी चाललंय, एनर्जीसाठी चाललंय. जसं की आपण जे अन्न खातो त्या अन्नाला पचवायचं काम डायजेस्टिव्ह सिस्टीम करते, बरोबर आहे. त्या अन्नापासून जे जे घटक शरीराला महत्वाचे आहेत ते ऍब्झॉर्ब करण्याचं काम डायजेस्टिव्ह सिस्टीम करते, आणि ते ऍब्झॉर्ब केल्यानंतर पूर्ण शरीरभर ते पसरले पाहिजे याची काळजी कोण घेतं, सर्क्युलेटरी सिस्टीम घेतं. येते लक्षात? आणि ते खाल्लेलं अन्न जे पचवलंय त्यापासून जे वेस्ट मटेरियल बाहेर पडले त्याला बाहेर टाकण्याचं काम कोण करतं, एक्सक्रेटरी सिस्टीम करतं. आणि या अन्नापासून, लक्षात घ्या, हे जे पचवलेलं अन्न आहे ना, यांच्यापासून जे जे घटक मिळतात, जसं की ग्लुकोज मिळतो, पाहणार आहोत आपण, ग्लुकोज मिळतो, त्यानंतर अमिनो ऍसिड मिळतो, फॅटी ऍसिड मिळतो, ठीक आहे, अमिनो ऍसिड, फॅटी ऍसिड मिळतो. यांच्यापासून एनर्जी बनवण्यासाठी गरजेचा असतो ऑक्सिजन, आणि तो ऑक्सिजन आपल्याला रेस्पिरेटरी सिस्टीम मधून मिळतो, किंवा रेस्पिरेटरी सिस्टीम त्याला कलेक्ट करून देण्याचं काम करतो. आणि त्याचबरोबर ही जी नर्वस सिस्टीम आहे, या सगळ्या सिस्टीमवर एक कंट्रोल ठेवण्याचं काम, किंवा हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालाव्यात यासाठी नर्वस सिस्टीम काम करत असते. ठीक आहे, आता काय दिलंय ते पाहू आपण. Various systems like digestive, respiratory, circulatory, excretory and control system are performing their function in human body. मानवी शरीरामध्ये या वेगवेगळ्या प्रकारच्या, इथं दिलेल्या या सिस्टीम आहेत, या वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम काय करत असतात, काम करत असतात, फंक्शन करत असतात, म्हणजे काम करत असतात. दोज आर इन नीड ऑफ कंटिन्युअस सोर्स ऑफ एनर्जी. हे खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. हे जे रेस्पिरेशन आहे ना, हा फक्त एकाच पर्पज साठी बनलेला आहे, तो म्हणजे काय, एनर्जी. शरीराला काय पाहिजे, आमच्या एनर्जी, बस. याच्यासाठी काम करतात सगळ्या सिस्टीम. येते लक्षात? एनर्जी फॉर दिस पर्पज. आणि या कामासाठी, म्हणजे जसं की डायजेस्टिव्ह सिस्टीम काहीतरी काम करते, सर्क्युलेटरी सिस्टीम काम करते, एक्सक्रेटरी सिस्टीम काम करते, आणि या सगळ्यांना काम करण्यासाठी सतत कशाची आवश्यकता असते, एनर्जीची आवश्यकता असते. सतत कोणाची आवश्यकता असते, एनर्जीची. येते लक्षात? आता ही एनर्जी आम्हाला मग कशापासून मिळते, ठीक आहे, जाऊयात पुढे आपण, आपल्या लक्षात येईल. ही एनर्जी आपल्याला कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि लिपिड्स या 3 माध्यमातून मिळते. ठीक आहे, आता आम्ही जे अन्न खातो त्या अन्नामध्ये हे 3 महत्वाचे घटक पाहायला मिळतात. एक म्हणजे कार्बोहायड्रेट्स, दुसरा म्हणजे प्रोटीन, आणि तिसरा म्हणजे लिपिड. आता कार्बोहायड्रेट्स आपल्याला कोणकोणत्या अन्न पदार्थातून मिळतात आपण ते पाहणार आहोत. प्रोटीन्स कशापासून मिळतात आणि लिपिड्स कशापासून मिळतात हे आपण यांच्या अन्नाचे सोर्स पाहणार आहोत, आणि प्रत्येकाचे महत्वाचे पॉइंट पाहणार आहोत. येते लक्षात? पुढे काय दिलंय पहा, की कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड लिपिड्स आर मेन सोर्स ऑफ दिस एनर्जी. या त्या एनर्जीचे महत्वाचे सोर्स हे 3 जण आहेत, 1 2 3. या तिघांच्या मदतीने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. मग आपण त्यासाठी तर अन्न खातो ना. आपण अन्न का खातो, एनर्जीसाठी. आणि त्या अन्नामध्ये काय खातो, एकदम सिंपल पॉइंट आहे, काय खातो त्या अन्नामध्ये, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि लिपिड्स. लिपिड्स म्हणजेच फॅट्स. लिपिड्स म्हणजेच काय, फॅट्स. येते लक्षात? ह्या गोष्टी आपण खात असतो कशासाठी, आपल्या शरीराला काय पाहिजे, एनर्जी. परंतु याबरोबर एक गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे इट इज नॉट लाईक दॅट ओनली फूड स्टफ्स इज सफिशियंट. म्हणजे हे असं नाहीये की फक्त कार्ब, प्रोटीन आणि फॅट हे 3च गोष्टी महत्वाच्या आहेत, किंवा एनर्जी बनवण्यासाठी या तिघांचीच आवश्यकता आहे. याबरोबर एक खूप महत्वाची गोष्ट आहे, सफिशियंट फॉर एनर्जी प्रोडक्शन बट ऑक्सिजन इज ऑल्सो नेसेसरी. तर त्याबरोबर सर्वात महत्वाचा घटक कोणता आहे, ऑक्सिजन. सगळ्यात महत्वाचा, एनर्जी तयार करण्यासाठी हे तिघ तर पाहिजेच, कार्ब, प्रोटीन, लिपिड, फॅट पाहिजेच. परंतु यांच्या बरोबर एक महत्वाचा घटक सुद्धा आम्हाला पाहिजे एनर्जी तयार करण्यासाठी, तो म्हणजे ऑक्सिजन. तो म्हणजे कोणता, ऑक्सिजन. येते लक्षात? सिंपल आहे, अजिबात अवघड नाही. आतापर्यंत काय काय पाहिलं, आतापर्यंत आपण पाहिलं आपल्या शरीराला एनर्जीची आवश्यकता असते. काय एनर्जीची आवश्यकता असते, कारण आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिस्टीम काम करतात. डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, एक्सक्रेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, या प्रकारच्या सिस्टीम काम करतात. या सिस्टीमला आपल्याला चालवण्यासाठी कंटिन्युअस सोर्स ऑफ एनर्जीची आवश्यकता असते. ही जी एनर्जी आहे ही आपल्याला कशापासून मिळते, तर ही मिळते आपल्याला कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट्स
या तिघांपासून. परंतु एनर्जीसाठी फक्त हे 3 घटकच आवश्यक आहेत का? तर नाही. याबरोबर आम्हाला महत्वाचा कोण आहे? ऑक्सिजन सुद्धा महत्वाचा आहे. तर अशा प्रकारे आतापर्यंत जे पाहिलं ना एकदम शॉर्टबट स्वीट मध्ये हेच आहे, याच्या बाहेर काही नाहीये. याच्या लक्षात. आता आपण नेक्स्ट पॉइंट कडे जाणार आहोत. त्या पॉइंट मध्ये पाहणार आहोत की कार्बोहायड्रेट्सचे काही पॉइंट पाहणार आहोत, प्रोटीन्सचे काही पॉइंट पाहणार आहोत आणि लिपिड्सचे काही पॉइंट पाहणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे मुद्दे आता पाहिले, जस्ट आपण हे 5 मुद्दे पाहिले. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता किंवा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला हे मुद्दे लक्षात येतील. तेच आता जे रिपीट केले तेच फक्त 5 पॉइंट हे तुमच्या समोर दिलेले, की तुम्हाला नोट्स म्हणून म्हणा किंवा वाचण्यासाठी म्हणून म्हणा. ठीक आहे. हा, तर कार्बोहायड्रेट्स. तर काय? कार्बोहायड्रेट्स. आता कार्बोहायड्रेट्स काय? वी ऑब्टेन द कार्बोहायड्रेट्स फ्रॉम मिल्क, fruits, jaggery, sugarcane, vegetable, potatoes, sweet meat and cereals like wheat, maize, ragi, jawar, millet, rice, etc. या पॉइंट मध्ये सांगितलंय की आपल्याला कार्बोहायड्रेट्स कशा कशापासून मिळतात, कोणकोणत्या अन्न पदार्थांपासून मिळतात. तर पहिला मुद्दा हा आहे की आपल्याला मिल्क, दुधापासून, फळांपासून, जॅगरी म्हणजे गुळ, शुगरकेन म्हणजे ऊस, व्हेजिटेबल्स म्हणजे भाजीपाला, पोटॅटोज म्हणजे बटाटा, स्वीट पोटॅटोज रताळे, स्वीट मीट्स, त्यानंतर सिरियल्स लाईक व्हीट, रागी, मेज, ज्वार, मिलट, या वेगवेगळ्या गोष्टींपासून आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळत असतात. जनरली आपण दैनंदिन जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी खातो त्या सगळ्या गोष्टींमधून कार्बोहायड्रेट्स मिळतात. पहा, आपल्या जेवणामध्ये एक भाजी असते आणि त्याबरोबर चपाती असते, भाकर असते, बाजरीची भाकर असते किंवा राईस असतो. हे ज्या गोष्टी आहेत ना, राईस, बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर, चपाती, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या एक सोर्स ऑफ कार्बोहायड्रेट्स आहे. येते लक्षात. त्याचबरोबर आपल्या जेवणामध्ये बटाटा असतो, रताळे असतात, ह्या गोष्टी सुद्धा कार्बोहायड्रेटचे सोर्स आहेत. त्याचबरोबर दूध असेल, गुळ, जॅगरी गुळ असेल, शुगर केन ऊस असेल, म्हणजे थोडक्यात आपण दिवसामधून ज्या ज्या गोष्टी खातो त्यामधल्या 80 ते 90% गोष्टींमध्ये आपल्याला कार्बोहायड्रेट्स पाहायला मिळतात. आणि हे कार्बोहायड्रेट्स आपल्यासाठी एनर्जी तयार करण्यासाठी खूप जास्त महत्वाचे आहेत. तर यानंतर हा झाला पहिला पॉइंट की कार्बोहायड्रेट कशापासून मिळतात. पुढं वी गेट 4 किलो कॅलरी, याला 4 किलो कॅलरी म्हणायचं, किलो कॅलरी एनर्जी पर ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट. आता हे किलो कॅलरी काय आहे? तर हे युनिट. ठीक आहे, युनिट आहे म्हणजे एकक आहे, की एनर्जी मोजण्यासाठी वापरलं जाणारं एकक. जसं की आपण वजन कशामध्ये मोजतो? किलोग्रॅम मध्ये. मी जर विचारलं तुमचं वजन किती, तर तुम्ही सांगाल 40 किलो, 50 किलो, 60 किलो. तर हे पुढे काय? किलो काय आहे? किलोग्रॅम. हे काय? युनिट आहे. तुम्हाला उंची विचारली, तुम्ही सांगाल 160, 165, 170. ठीक आहे. हे काय? सेंटीमीटर मध्ये. ही उंची सेंटीमीटर मध्ये सांगितली जाते किंवा फूट मध्ये सांगितली जाते. तर समोर हे जे युनिट आहे, तसंच एनर्जीचं हे युनिट आहे किलो कॅलरी. मग आपल्याला 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट जर खाल्ला, 1 ग्रॅम समजतं, 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट खाल्ला, तर त्या 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट पासून आपल्याला 4 किलो कॅलरी इतकी एनर्जी मिळत असते. हा झाला दुसरा पॉइंट. आणि महत्वाचा तिसरा पॉइंट, एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट्स आर स्टोर्ड इन लिव्हर अँड मसल्स इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. म्हणजे काय? जर आपण कार्बोहायड्रेट खातोय आणि आपल्या शरीराला दैनंदिन आहे ना, रोज एक विशिष्ट प्रकारचीच एनर्जी लागते. जनरली आपल्याला आहे ना 1800 कॅलरी पासून, 1800 किलो कॅलरी पासून ते 2500 ते 3000 किलो कॅलरी पर्यंत जनरली आपल्याला एनर्जीची आवश्यकता असते. येते लक्षात. परंतु यदा कदाचित जर आपण कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणामध्ये खाल्ले, जेवढ्या कार्बोहायड्रेटची आमच्या शरीराला आवश्यकता नाहीये त्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये जर कार्बोहायड्रेट जर आम्ही खाल्ले, तर हे कार्बोहायड्रेट, एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट म्हणजे हे जास्त झालेले कार्बोहायड्रेट स्टोअर केले जातात. कुठे स्टोअर केले जातात? आपल्या लिव्हर मध्ये. आपल्या लिव्हर मध्ये म्हणजे यकृत मध्ये आणि आपल्या मसल्स मध्ये स्टोअर केले जातात. आणि कशाच्या फॉर्म मध्ये स्टोअर केले जातात? इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. खूप महत्वाचा पॉइंट आहे. एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट आर स्टोर्ड इन द form excess of carbohydrates are stored in liver and muscles in the form of glycogen. महत्वाचे 3 मुद्दे पाहिले. एक पाहिला की आपण कार्बोहायड्रेट आपल्याला कोणकोणत्या अन्न पदार्थापासून मिळतो. दुसरा पॉइंट पाहिला, 1 ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट गिव्स अस 4 किलो कॅलरी एनर्जी. आणि तिसरा पॉइंट पाहिला, excessive amount of carbohydrates are stored in liver and muscles in the form of glycogen. येते लक्षात घ्या. कार्बोहायड्रेट्स आपण खाल्ल्यानंतर शरीरामध्ये कार्बोहायड्रेट्स खाल्ल्यानंतर ते डायजेस्ट केले जातात आणि याला ब्रेक करून ग्लुकोज बनवलं जातं.
काय बनवलं जातं? ग्लुकोज. म्हणजे कार्ब्स खाल्ल्यानंतर शरीरामध्ये डायजेशन होऊन त्याचं काय बनतं? ग्लुकोज. जर या ग्लुकोजचा जास्त जर हे ग्लुकोज झाले तर यांना लिव्हर आणि मसल मध्ये स्टोअर केलं जातं ग्लायकोजन फॉर्मॅट मध्ये. म्हणजे काय की ग्लुकोजला कन्वर्ट केलं जातं ग्लायकोजन मध्ये. ग्लुकोजला कशामध्ये कन्वर्ट केलं जातं? ग्लायकोजन मध्ये. आणि मग स्टोअर केलं जातं कशामध्ये? लिव्हर मध्ये. येते लक्षात? ठीक आहे, ग्लुकोजला कन्वर्ट केलं जातं ग्लायकोजन मध्ये. बरं, हे झालं कार्बोहायड्रेट्स. आता आपण जाऊ आपल्या पुढच्या नेक्स्ट पॉइंट कडे. तर नेक्स्ट पॉइंट म्हणजे काय? प्रोटीन्स. नेक्स्ट पॉइंट म्हणजे काय? प्रोटीन्स. ठीक आहे, प्रोटीन्स. आता जसं कार्बोहायड्रेट्स खाल्ल्यानंतर शरीरामध्ये त्याचं जे रूपांतर आहे ते कशामध्ये होतं? कार्बोहायड्रेट्स खाल्ल्यानंतर ग्लुकोज मध्ये कन्वर्ट होत होतो आणि ग्लुकोजचा वापर केला जातो फॉर एनर्जी प्रोडक्शन, ऊर्जा निर्मितीसाठी. परंतु जर ते जर जास्त प्रमाणामध्ये ग्लुकोज झालं तर त्याला स्टोअर केलं जातं लिव्हर आणि मसल मध्ये. त्याचं रूपांतर केलं जातं ग्लायकोजन मध्ये आणि मग त्याला स्टोअर केलं जातं. तसंच आपण जर प्रोटीन खाल्ला तर प्रोटीन खाल्ल्यानंतर आपलं डायजेस्टिव्ह सिस्टीम त्याला ब्रेक करून काय बनवतो? अमिनो ऍसिड. मला वाटतंय आपण हेरिडिटी अँड इव्होल्युशन मध्ये एकदम बेसिक मध्ये ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन मध्ये पाहिलं होतं की टीआरएनए अमिनो ऍसिडला घेऊन जातो. कोणाकडे घेऊन जातो? आरआरएनए कडे, रायबोसोम्स कडे घेऊन जातो या अमिनो ऍसिडला. आणि या अमिनो ऍसिड पासून काय बनवलं जातं? प्रोटीन बनवलं जातं. बरोबर आहे, प्रोटीन सिंथेसिस पाहिलेलं होतं आपण. मग तो जो अमिनो ऍसिड आहे ना तो शरीरामध्ये कुठून आला? जो टीआरएनए अमिनो ऍसिड कलेक्ट करून देत होता ना सेलच्या सायटोप्लाझम मधून, तर तो अमिनो ऍसिड आला कुठून? तर तो आपल्या अन्नामधून आला. आपण जे खातो प्रोटीन त्याचं ब्रेकडाऊन होऊन अमिनो ऍसिड बनतो आणि हा अमिनो ऍसिड प्रत्येक सेल पर्यंत जातो आणि त्या सेल मधला अमिनो ऍसिड तो टीआरएनए कलेक्ट करतो आणि तो तिकडे सेंट्रल डॉग्मासाठी यूज केला जातो. ही गोष्ट लक्षात ठेवा, हे कनेक्ट करता आलं पाहिजे. ठीक आहे, प्रोटीनचे पण 3 पॉइंट दिलेत की प्रोटीन्स आर फॉर्म्ड बाय बॉन्डिंग टुगेदर मेनी अमिनो ऍसिड. प्रोटीन जो आहे तो कसा बनलेला आहे? खूप सारे अमिनो ऍसिड एकमेकांबरोबर बॉन्ड करून. तुम्हाला तर माहिती आहे अमिनो ऍसिड मध्ये असणारे ते जे बॉन्ड आहे त्याला काय म्हणतात? पेप्टाइड बॉन्ड म्हणतात. दुसरा पॉइंट आहे की प्रोटीन्स ऑफ एनिमल ओरिजिन. एनिमल ओरिजिन म्हणजे प्राण्यांपासून मिळणारं जे प्रोटीन आहे त्या प्रकारच्या प्रोटीनला म्हणतात फर्स्ट क्लास प्रोटीन. ते उत्तम दर्जाचं प्रोटीन असतं. आता प्राण्यापासून मिळणारं प्रोटीन कोणकोणतं? चिकन, मटन, एग्ज. बरोबर आहे, चिकन, मटन, एग्ज, फिश हे प्राण्यांपासून मिळणारे प्रोटीन आहे. अजून गाईचं दूध, ठीक आहे, हे सुद्धा प्राण्यांपासून मिळतं ना आपल्याला, हे सुद्धा प्रोटीन प्राण्यापासून मिळतं. त्याबरोबर याच्यापासून बनवलेलं जे पनीर आहे हे सुद्धा प्राण्यांपासून मिळतं. तर अशा प्रकारचं जे प्रोटीन आहे की जे अॅनिमल ओरिजिन आहे त्याला आपण म्हणतो फर्स्ट क्लास प्रोटीन, उत्तम दर्जाचं प्रोटीन म्हणतो. आणि तिसरा मुद्दा पुन्हा तोच की पर ग्रॅम ऑफ प्रोटीन, 1 ग्रॅम प्रोटीन जर खाल्लं तर 4 किलो कॅलरी इतकीच एनर्जी मिळते. म्हणजे जसं कार्बोहायड्रेट्सचा 1 ग्रॅम प्रोटीन जर खाल्ला तर 4 किलो कॅलरी इतकी एनर्जी मिळते. आणि सेम जर प्रोटीन सुद्धा 1 ग्रॅम खाल्ला तर 4 किलो कॅलरी इतकीच एनर्जी मिळते. समोर तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे. हा चार्ट पुस्तकामध्ये सुद्धा दिलाय, याला कम्प्लीट करा कारण हा चार्ट पेपरला विचारला जातो की अमिनो ऍसिड कुठं कुठं वापरला जातो. म्हणजे आपण जे प्रोटीन खातो त्याचं ब्रेकडाऊन होऊन अमिनो ऍसिड बनतो ना, तो अमिनो ऍसिड कुठं कुठं वापरला जातो किंवा त्याचा वापर कुठं कुठं केला जातो. जसं की स्किन मध्ये कॅरेटिन बनवायला आणि त्याचबरोबर मेलॅनिन. मेलॅनिन तुम्ही बघू शकता, मेलॅनिन, कॅरेटिन या या म्हणजे स्किन मध्ये हे 2 घटक बनवण्यासाठी अमिनो ऍसिडचा वापर केला जातो किंवा ते अमिनो ऍसिड पासून बनतात म्हणू शकतो आपण. बोन्स मध्ये ऑस्सिन आहे, सेल्स मध्ये दिलेले हे बघा, पॅनक्रियाज मध्ये इन्सुलिन आणि ट्रिप्सिन आहे. त्यानंतर पिट्युटरी ग्लँड मध्ये व्हेरियस हार्मोन्स असतात. मसल्स मध्ये ऍक्टिन अँड मायोसिन आणि ब्लड मध्ये हिमोग्लोबिन आणि अँटीबॉडीज. तर हे सगळे काय आहेत? अमिनो ऍसिड्स आहेत. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या अवयवांमध्ये वापरले जाणारे अमिनो ऍसिड किंवा अमिनो ऍसिडच्या मदतीने या ठिकाणी हे घटक बनवले जातात. जसं की स्किन मध्ये मेलॅनिन आणि कॅरेटिन. आपला जो शरीराचा रंग आहे किंवा आपल्या केसांची ग्रोथ आहे ही कॅरेटिन आणि मेलॅनिन म्हणजे आपल्या शरीराचा रंग. जो ब्राऊन रंग आहे तो आपल्याला आपल्या मेलॅनिन या घटकापासून मिळतो आणि हा मेलॅनिन एक प्रकारचा अमिनो ऍसिड पासून तयार झालेला एक घटक आहे. बोन्स मध्ये आपल्या हाडांमध्ये ऑस्सिन नावाचा अमिनो ऍसिड असतो. ठीक आहे, ऑस्सिन नावाचा अमिनो ऍसिड असतो किंवा या अमिनो ऍसिड्स पासून ऑस्सिन नावाचा घटक तयार होतो. अशा प्रकारे आपण समजून घेऊ शकतो. पॅनक्रियात स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन असतो. आपल्याला माहिती हा इन्सुलिनच डायबिटीसचं कारण असतं. इन्सुलिन, ट्रिप्सिन, पिट्युटरी ग्लँड मध्ये व्हेरियस हार्मोन्स असतात. मसल्स मध्ये ऍक्टिन अँड मायोसिन असतात आणि ब्लड मध्ये हिमोग्लोबिन आणि अँटीबॉडीज असतात. तर हा जो चार्ट आहे हा करा जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही.
ठीक आहे. बरं, अजून एक सांगायचं राहिलं, प्रोटीन मध्ये एक पॉइंट आहे, अजून एक पॉइंट आहे, जसं की कार्बोहायड्रेट्स जे आहेत ना, ते जर एक्सेस झाले तर ते स्टोअर केले जातात, बरोबर आहे. परंतु प्रोटीन आहे ना, म्हणजे अमिनो ऍसिड थोडक्यात, हा शरीरामध्ये स्टोअर नाही केला जात. जर जास्त झालेच तर याला स्टोअर नाही केलं जात, याला स्टोअर नाही केलं जात, याला याचं रूपांतर अमोनियामध्ये केलं जातं आणि याला बॉडीच्या बाहेर, शरीराच्या बाहेर टाकलं जातं, बॉडीच्या बाहेर टाकलं जातं, बॉडी आउट केलं जातं, शरीराच्या बाहेर टाकलं जातं इन द फॉर्म ऑफ अमोनिया, म्हणजे आपल्या युरिन थ्रू म्हणून आपण युरिन थ्रू त्याला बाहेर टाकलं जातं. येत्या लक्षात घ्या, जसं कार्बोहायड्रेट स्टोअर केलं जातं ना शरीरामध्ये, जर जास्त झालं तर लिव्हर मध्ये आणि मसल मध्ये स्टोअर करतात, बरोबर आहे, आणि ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजन मध्ये करतात. तसं प्रोटीनचं नसतं. प्रोटीनचा जो अमिनो ऍसिड बनतो ना, तो अमिनो ऍसिड स्टोअर केला जात नाही. जास्त जर झाला तर, एक तर पहिली गोष्ट होत नाही बरं का, आपल्या ऍक्च्युअली इंडियन डाएट मध्ये ना प्रोटीनचं प्रमाणच खूप कमी आहे आपलं, खूप म्हणजे खूप कमी आहे. जेवढं शरीराला आवश्यक आहे त्याच्या 20 ते 30% सुद्धा प्रोटीन इंटेक आपला होत नाही रिअल मध्ये. परंतु जर जास्त झालं तर या अमिनो ऍसिडचं रूपांतर अमोनियामध्ये केलं जातं आणि शरीर त्याला बॉडीच्या बाहेर टाकलं जातं, शरीर त्याला बॉडीच्या बाहेर टाकतो. पण कधी कधी काय होतं, जर एखादी अशी सिच्युएशन आली की शरीरामध्ये कार्बोहायड्रेट्सचं, कार्ब्सचं म्हणजेच कोणाचं, ग्लुकोजचं, म्हणजेच कोणाचं, ग्लुकोजचं प्रमाण कमी आहे, समजा शरीरात प्रमाण कमी आहे ग्लुकोजचं, कार्ब खाल्लेच नाही, परंतु अशा वेळी अमिनो ऍसिडचं प्रमाण जास्त आहे. ठीक आहे, अमिनो ऍसिडचं प्रमाण जास्त आहे आणि ग्लुकोजचं प्रमाण कमी आहे, म्हणजे एनर्जी तयार करण्यासाठी आधी ग्लुकोजचाच वापर केला जातो. परंतु जर ग्लुकोजचं प्रमाणच शरीरात कमी आहे आणि अमिनो ऍसिडचं प्रमाण जास्त आहे, तर अशा वेळी शरीर या अमिनो ऍसिडचं जे रूपांतर आहे ना, ते करतं ग्लुकोज मध्ये. अमिनो ऍसिडचं रूपांतर कोणामध्ये करतो, तो ग्लुकोज मध्ये करतो. येते लक्षात. आणि अमिनो ऍसिडचं रूपांतर ग्लुकोज मध्ये करणे या प्रोसेसला म्हणलं जातं ग्लुकोनिओजेनेसिस. या प्रोसेसला काय म्हणलं जातं, ग्लुकोनिओजेनेसिस. ग्लुकोनिओजेनेसिस कधी केलं जातं, शरीरामध्ये जेव्हा कार्ब्सचं प्रमाण कमी असतं, अमिनो ऍसिडचं प्रमाण जास्त असतं, शरीर अमिनो ऍसिडला कधी स्टोअर करून ठेवत नाही. मात्र जर कार्बचं प्रमाण कमी आहे आणि अमिनो ऍसिडचं प्रमाण जास्त आहे, तर शरीर अशा वेळी अमिनो ऍसिडचं रूपांतर एनर्जीसाठी ग्लुकोज मध्ये करतो, याचं रूपांतर फॉर एनर्जी प्रोडक्शन, पर्पज ऑफ एनर्जी प्रोडक्शन. आणि जेव्हा याचं रूपांतर करतो त्या प्रोसेसला आपण म्हणतो ग्लुकोनिओजेनेसिस. या प्रोसेसला काय म्हणतो, ग्लुकोनिओजेनेसिस. सिंपल आणि सोपं. मला वाटतंय हा पॉइंट तुम्हाला समजलेला आहे. आता जाऊयात आपण आपल्या तिसऱ्या पॉइंट कडे किंवा तिसऱ्या एनर्जी सोर्स कडे, ज्याचं नाव आहे लिपिड. लिपिड म्हणजेच काय, फॅट्स. लिपिडचे पॉइंट पहा, तुम्ही पाहू शकता. लिपिड्स कशापासून बनतो, जसं की कार्ब्स खाल्ला शरीरात जाऊन ग्लुकोज बनला, प्रोटीन खाल्ला शरीरात जाऊन अमिनो ऍसिड बनला, तसा लिपिड खाल्ला, फॅट खाल्ला, शरीरामध्ये जाऊन याचं रूपांतर फॅटी ऍसिड अँड अल्कोहोल मध्ये याचं रूपांतर होतं. ठीक आहे, बघा, लिपिड्स आर फॉर्म्ड बाय बॉन्ड बिटवीन फॅटी ऍसिड अँड अल्कोहोल. याचं रूपांतर फॅटी ऍसिड मध्ये आणि अल्कोहोल मध्ये होतं. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, फ्रॉम दोज फॅटी ऍसिड, या फॅटी ऍसिड्स पासून डिफरंट सेल्स, वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स प्रोड्यूस व्हेरियस सबस्टन्सेस, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स त्यांना गरजेचे असणारे सबस्टन्स तयार करतात, त्यांना गरजेचे असणारे सबस्टन्स वापरतात किंवा बनवतात, तयार करतात. मग त्याच्यामध्ये 3 एक्झाम्पल लिहिलेत. पहिला एक्झाम्पल दिले पहा, फॉस्फोलिपिड आर फॉर्म्ड फ्रॉम फॅटी ऍसिड. एक फॉस्फोलिपिड नावाचा घटक आहे की जो फॅटी ऍसिड पासूनच बनलेला आहे आणि हा विच आर इसेन्शियल फॉर प्रोड्युसिंग प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर तो प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार करण्यासाठी फॉस्फोलिपिड नावाचा घटक वापरतात किंवा शरीर घटक वापरतो. आणि हा फॉस्फोलिपिड कशापासून बनला, फॅटी ऍसिड पासून. तर प्लाझ्मा मेम्ब्रेन काय आहे, तुम्हाला सेल माहिती आठवतंय, सेल. ठीक आहे, मी पहिल्या चॅप्टर मध्ये सेल बद्दल बोललो होतो. याच्या हा न्यूक्लियस असतो, न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम्स असतात 46, याच्याबद्दल बोललो होतो. तर या सेलचा हा जो कवरिंग आहे ना, यालाच म्हणतात सेल मेम्ब्रेन आणि यालाच दुसरं नाव आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर ही सेलची जी कवरिंग आहे ना, ही बाहेरची आउटर लाईन, ही तयार करण्यासाठी हा फॉस्फोलिपिड नावाचा घटक महत्वाचा आहे. आणि हा फॉस्फोलिपिड कशापासून बनतो, फॅटी ऍसिड पासून बनतो. आले लक्षात. पुढं, हा झाला पहिला यूज फॅटी ऍसिडचा. दुसरा,
फॅटी ऍसिड्स आर युज्ड फॉर प्रोड्युसिंग हार्मोन्स. फॅटी ऍसिड आपल्या शरीरामध्ये महत्वाचे असणारे जे हार्मोन्स आहेत, ठीक आहे, हे हार्मोन्स तयार करण्यासाठी मदत करतात. कुठल्या कुठल्या प्रकारचे हार्मोन्स आहेत? प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, टेस्टेस्टेरॉन, ओल्डोस्टेरॉन या प्रकारचे आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स काम करतात. हे हार्मोन्स आपले इमोशन्स कंट्रोल करतात. त्याचबरोबर आपल्या शरीराच्या वाढीसाठी, भावनिक वाढीसाठी, आपल्या शरीराच्या म्हणजे शारीरिक वाढीसाठी म्हणून आपण हे हार्मोन्स खूप महत्वाचे असतात. आपल्याला राग येणं, आपल्याला आनंद होणं, आपली चिडचिड होणं, आपला मूड स्विंग्स होणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या हार्मोन्सवर डिपेंड असतात. आणि हेच हार्मोन्स तयार होण्यासाठी फॅटी ऍसिड खूप महत्वाचा रोल प्ले करतात. आणि हे हार्मोन्स कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत काही नावं दिलीत, जसं की प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, टेस्टेस्टेरॉन, ओल्डोस्टेरॉन एक्सेट्रा. आलं लक्षात? आणि तिसरा पॉइंट, फॅटी ऍसिड्स आर ऑल्सो युज्ड इन कव्हरिंग अराउंड द एक्झॉन्स ऑफ नर्व्ह सेल्स. फॅटी ऍसिड अजून एका ठिकाणी वापरले जातात, ते म्हणजे कुठे वापरले जातात? नर्व्ह सेल मध्ये. नर्व्ह सेल म्हणजे आपल्या ब्रेनचे जे सेल आहेत, आपला जो मेंदू आहे ना, मेंदू ज्या सेल पासून बनलेला आहे त्या सेलला आपण म्हणतो नर्व्ह सेल्स, किंवा याला अजून एक शब्द आहे न्यूरॉन्स. काय म्हणतात? न्यूरॉन्स. तर हा न्यूरॉन्स हे ब्रेन सेल, हे काय, हा न्यूरॉन आहे, हा ब्रेन सेल आहे. तर या ब्रेन सेलची जे ऍक्सॉन आहे, ही दिसते का, ही ऍक्सॉन आहे शेपटी सारखा भाग, हा ऍक्सॉन आहे ना, या ऍक्सॉनची जी कवरिंग असते पहा, ही वाली कवरिंग, ही कवरिंग तयार करण्यासाठी फॅटी ऍसिडचा वापर केला जातो. ती कवरिंग आहे, त्याला म्हणतात मायलिन शीथ. त्याला काय म्हणतात? मायलिन शीथ. म्हणजे थोडक्यात फॅटला मेंदूचा खुराक का म्हणतात समजलं? फॅटला मेंदूचा खुराक म्हणण्याचं कारण हे की आपल्या ब्रेनचे जे सेल्स असतात, ज्याला नर्व्ह सेल्स आपण म्हणतो, न्यूरॉन्स म्हणतो, त्या न्यूरॉन्सची जी ही असते, एक्झॉन असते, ही वाली एक्झॉन असते, या एक्झॉनची जी कव्हरिंग आहे ना, ती बनलेली असते फॅटी ऍसिड पासून. येते लक्षात? म्हणून म्हणतात पहा की बदाम खा अक्कल वाढते. ठीक आहे, बदामाचा आणि अकलीचा संबंध काय आहे? तर हा संबंध आहे. बदाम हा गुड सोर्स ऑफ फॅट आहे. बदाम हा गुड सोर्स ऑफ फॅट आहे. मग या फॅट पासून किंवा या बदामापासून आपल्याला फॅट मिळतो, आणि या फॅटचा डायरेक्ट यूज केला जातो नर्व्ह सेल्सच्या एक्झॉनच्या कव्हरिंग साठी. आलं लक्षात? ठीक आहे. आणि पुढे सांगितलंय वी गेट 9 किलो कॅलरी एनर्जी पर ग्रॅम ऑफ लिपिड. आपल्याला 1 ग्रॅम फॅट पासून जवळपास 9 किलो कॅलरी एनर्जी मिळते. तुम्हाला माहिती 1 ग्रॅम ऑफ कार्ब्स गिव्ह अस 4 किलो कॅलरी एनर्जी. त्याचबरोबर 1 ग्रॅम ऑफ प्रोटीन गिव्स अस 4 किलो कॅलरी एनर्जी, आणि 1 ग्रॅम ऑफ लिपिड म्हणजे 1 ग्रॅम ऑफ फॅट गिव्स अस 9 किलो कॅलरी एनर्जी. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि लास्टचा पॉइंट तोच, जर शरीरामध्ये फॅटचं प्रमाण जास्त झालं, म्हणजे एक्सेस अमाऊंट ऑफ लिपिड जर आपण खाल्लं, तर ते आपल्या शरीरात स्टोअर केलं जातं ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू इन द बॉडी. आपल्या शरीरामध्ये ज्या ठिकाणी ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू असतात त्या ठिकाणी त्यांना स्टोअर केलं जातं. आणि बाळांनो, तुम्हाला माहित असायला पाहिजे, आपल्या शरीरामध्ये ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू या भागामध्ये, त्याचबरोबर आपल्या मांडीच्या भागामध्ये जास्त असतात. त्या कारणाने पहा, जर एखाद्या व्यक्तीचं वजन वाढतंय म्हणजे फॅट वाढतंय, तर जास्त करून ते वाढलं जातं पायाच्या भागामध्ये, म्हणजे आपल्या थायच्या भागामध्ये आणि पोटाच्या भागामध्ये, कारण त्या ठिकाणी असतात ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. तर अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरमध्ये सगळ्यात महत्वाचे पॉइंट पाहिले. एक पाहिला, सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं की आपल्या शरीरामध्ये आपल्याला आवश्यकता कशाची असते? तर आपल्याला आवश्यकता असते एनर्जीची. का असते? कारण आपल्याला आपल्या शरीरामध्ये व्हेरियस सिस्टीम काम करतात. बरोबर आहे? खूप वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गन सिस्टीम काम करतात, जसं की डायजेस्टिव्ह सिस्टीम, एक्सक्रेटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, नर्वस सिस्टीम, बरोबर आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम. आणि या सिस्टीम काम करण्यासाठी आपल्याला कंटिन्युअस कशाची आवश्यकता असते? एनर्जीची. आणि ही एनर्जी आपल्याला महत्वाच्या 3 पॉइंट पासून मिळते किंवा 3 सोर्स पासून मिळते. एक म्हणजे कार्ब्स, दुसरा म्हणजे प्रोटीन, आणि तिसरा म्हणजे फॅट म्हणजेच काय? लिपिड. हे 3 सोर्स आहेत कोणाचे? एनर्जीचे. म्हणजे या ठिकाणापासून आपल्याला एनर्जी मिळते. आणि त्याचबरोबर महत्वाचा एक घटक अजून ऍड होतो, जो एनर्जी बनवण्यासाठी खूप महत्वाचा असतो, आणि तो म्हणजे काय? ऑक्सिजन. बरोबर आहे? ऑक्सिजनला आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत, परंतु या लेक्चर मध्ये आपण कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट्स हे तिन्ही पॉइंट व्यवस्थित समजून घेतलेले आहेत. ठीक आहे.
याच्यानंतर आपण विटॅमिन्स पाहणार आहोत, मिनरल्स पाहणार आहोत, मात्र ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. मात्र यामध्ये काय काय लक्षात ठेवणं आवश्यक आहे की कार्ब्सचे 2-3 पॉईंट, कार्ब्स कशा कशापासून मिळतात ते पाहिले तुम्ही, पुन्हा एकदा व्हिडिओ रिपीट करून पाहू शकता. कार्ब्स 1 ग्रॅम कार्ब पासून आपल्याला 4 किलो कॅलरी एनर्जी मिळते. एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट कुठे स्टोअर केले जातात, तर ते स्टोअर केले जातात लिव्हर आणि मसल मध्ये इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. प्रोटीनचे आपण काही 2-3 मुद्दे पाहिले की प्रोटीन खाल्ल्यानंतर त्याचं रूपांतर अमिनो ऍसिड मध्ये होतं, कार्ब्स खाल्ल्यानंतर त्याचं रूपांतर ग्लुकोज मध्ये होतं. प्रोटीनचे मुद्दे पाहत होतो, अमिनो ऍसिड मध्ये रूपांतर होतं. फर्स्ट क्लास प्रोटीन कशाला म्हणतात? अॅनिमल ओरिजिनचं जे प्रोटीन असतं, जे प्राण्यांपासून मिळतं, त्यांना आपण फर्स्ट क्लास प्रोटीन असं म्हणतो. ठीक आहे. आणि प्रोटीनचा अजून एक पॉईंट पाहिला होता आपण की अमिनो ऍसिड हे शरीरामध्ये स्टोअर केले जात नाही, जास्त जरी झाले तरी त्यांना शरीराच्या बाहेर टाकलं जातं इन द फॉर्म ऑफ अमोनिया थ्रू युरिन थ्रू त्याला बाहेर टाकलं जातं. अमिनो ऍसिडला कन्वर्ट करतात अमोनियामध्ये आणि अमोनियाला शरीराच्या बाहेर टाकलं जातं युरिन थ्रू. आणि जर यदा कदाचित शरीरामध्ये अशी केस झाली की कार्ब्सचं प्रमाण कमी आहे आणि अमिनो ऍसिडचं प्रमाण जास्त आहे, अशा वेळी शरीर अमिनो ऍसिडचा वापर करतं एनर्जी प्रोडक्शनसाठी. पण डायरेक्ट अमिनो ऍसिडला एनर्जीसाठी वापरलं जात नाही, तर अमिनो ऍसिडला कन्वर्ट केलं जातं ग्लुकोज मध्ये आणि नंतर त्याचा वापर केला जातो. तर अमिनो ऍसिडला ग्लुकोज मध्ये कन्वर्ट करण्याच्या प्रोसेसला आपण म्हणलं ग्लुकोनिओजेनेसिस. काय म्हणलं? ग्लुकोनिओजेनेसिस. आणि शेवटचा पॉईंट आपण पाहिला फॅटचा. फॅटचे बरेच मुद्दे पाहिले, सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा पाहिला की फॅट खाल्ल्यानंतर शरीरामध्ये जाऊन डायजेस्टिव्ह सिस्टीम त्याचं रूपांतर करते फॅटी ऍसिड मध्ये आणि अल्कोहोल मध्ये. नंतर पाहिलं की आपल्या शरीरामध्ये फॅटचा वापर प्रत्येक सेल त्याच्या गरजेनुसार करत असतो. तर त्याचे 3 एक्झाम्पल पाहिले. पहिले एक्झाम्पल पाहिलं की आपल्या शरीरामध्ये म्हणजे जे सेल्स असतात, सेल्सची ही जी प्लाझ्मा मेम्ब्रेन असते, बरोबर आहे, ही प्लाझ्मा मेम्ब्रेन बनलेली असते फॉस्फोलिपिड पासून. आणि हा फॉस्फोलिपिड कशापासून बनवला जातो? फॅटी ऍसिड पासून बनवला जातो, बरोबर आहे. दुसरा पाहिला आपण की आपल्या शरीरामध्ये जे हार्मोन्स असतात, जे आपल्याला काही स्ट्रेस हार्मोन असतात, काही हॅपी हार्मोन असतात, ज्यांच्यापासून आपल्याला आनंद म्हणजे आनंदाची भावना निर्माण होते, राग येतो, चिडचिड होते किंवा मूड जे असतात आपले ते बदलत राहतात. ठीक आहे. किंवा आपली ग्रोथ होते, चांगल्या प्रकारची ग्रोथ, मानसिक ग्रोथ, आपली शारीरिक ग्रोथ, या सगळ्यांवर एक गोष्ट इम्पॅक्ट करते, ती म्हणजे असते आपल्या शरीरामध्ये असणारे हार्मोन्स. आणि हे हार्मोन्स तयार करण्यासाठी सुद्धा फॅटी ऍसिडचा वापर केला जातो. आणि तिसरा पॉइंट पाहिला होता की ब्रेन मध्ये जे न्यूरॉन्स असतात, आपले नर्व सेल्स असतात, त्या नर्व सेल्सची जी एक्झॉन असते, त्या एक्झॉनची जी कव्हरिंग असते ती बनलेली असते फॅटी ऍसिड पासून. आणि त्यानंतर पाहिलं की 1 ग्रॅम ऑफ लिपिड पासून आपल्याला 9 किलो कॅलरी इतकी एनर्जी मिळते. आणि शेवटचा पाहिला होता एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ लिपिड म्हणजे जास्त झालेले शरीरामध्ये फॅट हे स्टोअर केले जातात आपल्या ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये, जे आपल्या पोटाच्या भागामध्ये जास्त आणि थायच्या एरियामध्ये जास्त असतात. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओला व्यवस्थित समजून घेतलेलं आहे. आता आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पुढचा भाग पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.